नमस्कार. जगामध्ये लोकप्रिय असणाऱ्या काही फळांपैकी अंजीर हे एक फळ आहे. हे फळ चविष्ट तर आहेच, पण त्याचबरोबर आरोग्यदायी सुद्धा आहे. अंजीर हे फ्रेश आणि ड्राय अशा दोन्ही प्रकारे सेवन केले जातात. आरोग्याच्या दृष्टीने हे दोन्ही प्रकारचे अंजीर खूपच लाभदायक आहेत. जगामध्ये बऱ्याच देशात अंजिराचं उत्पादन घेतलं जातं. अंजिराच्या उत्पादनात तुर्की या देशाचा प्रथम क्रमांक लागतो. त्याचबरोबर इजिप्त, इराण, मोरोक्को, अल्जेरिया आणि अमेरिका या देशांमध्ये सुद्धा अंजिराचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. आता ज्यांना अंजीर म्हणजे काय हे माहीत नाही त्यांच्यासाठी अंजिराचा थोडासा परिचय. मित्रांनो, अंजीर या फळाला इंग्रजीमध्ये फिग असं म्हटलं जातं. हे एक छोट्या आकाराचं फळ असून पूर्ण पिकलेल्या अंजिराचा रंग डार्क ब्राऊन आणि जांभळा असतो. पिकल्यानंतर हे फळ खूपच मऊ होतं. अंजिराच्या आतमध्ये खूप साऱ्या छोट्या छोट्या बिया असतात. अंजीर खाताना या बिया कुरकुरीत लागतात. अंजिराची चव बहुतांशी गोड असते, पण काही प्रमाणात ते आंबट देखील असू शकते. अंजीर हा ड्रायफ्रुट्स मधील एक महत्वाचा घटक आहे. सुकवलेले अंजीर चवीला खूपच गोड आणि रुचकर लागतात. सुकवल्यानंतर अंजिरामधील बिया जास्तच कुरकुरीत होतात, त्यामुळे अंजिराची चव आणखी वाढते. अंजीर सुकवल्यानंतर ते 1 वर्षांपर्यंत वापरता येतात, मात्र त्यानंतर ते खराब होण्याची शक्यता असते. साखरेला पर्याय म्हणून सुकवलेल्या अंजिराचा वापर केला जातो. विशेषतः जे लोक डाएटवर आहेत त्यांच्याकडून अंजिराचा जास्त वापर होतो. आता जाणून घेऊया अंजिरामध्ये पोषक मूल्य किती प्रमाणात असतात. मित्रांनो, 100 ग्रॅम अंजिरामध्ये किती पोषक तत्व असतात त्याचं विवरण स्क्रीनवर देण्यात आलेलं आहे. आता सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे अंजीर खाण्याचे कोणकोणते फायदे आहेत. मित्रांनो, फ्रेश आणि सुकवलेल्या अशा दोन्ही प्रकारच्या अंजिरामध्ये फायबरचं प्रमाण खूप जास्त असतं. फायबरच्या आहारातील समावेशाने आपल्या पचन संस्थेचे आरोग्य राखले जाते. नियमित अंजीर खाल्ल्याने आपल्या पचन संस्थेचे आरोग्य वाढते, त्यामुळे पचन संस्थेशी संबंधित विकार कमी होण्यास मदत होते. बद्धकोष्ठतेची समस्या असणाऱ्या रुग्णांनी रोज 2 ते 3 अंजीर सकाळी उपाशी पोटी खावेत. त्यामुळे आपली बद्धकोष्ठतेची समस्या मुळापासून नाहीशी होण्यास मदत होते. मित्रांनो, बदलती जीवनशैली आणि वाढता ताणतणाव यामुळे उच्च रक्तदाबाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. प्रत्येक 5 व्यक्तीमागे 1 व्यक्ती ही उच्च रक्तदाबाने ग्रासलेली आहे. उच्च रक्तदाबाची बरीच कारणं असली तरी त्यातील एक महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्या शरीरातील पोटॅशियम या घटकाची कमतरता. अंजिरामध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम आढळते, त्यामुळे आपल्या शरीराची पोटॅशियमची गरज पूर्ण होऊन उच्च रक्तदाबापासून आपल्याला आराम मिळतो. वजन कमी करण्यासाठी अंजिराचा वापर तर सर्वांना माहीतच आहे. जर आपलं वजन प्रमाणापेक्षा जास्त असेल तर अंजिराच्या सेवनाने आपल्याला विशेष फायदा होतो. रोज सकाळी उपाशी पोटी 2 ते 3 अंजीर खाल्ल्यामुळे आपली पचनसंस्था व्यवस्थित राहते, त्यामुळे आपल्या शरीरात वाढणाऱ्या चरबीचं प्रमाण सुद्धा कमी होतं. सकाळच्या नाश्त्याऐवजी 4 ते 5 अंजीर खाल्ल्यानं आपल्या शरीराची पोषक तत्वांची गरज भागवली जाते आणि आपल्याला भूक सुद्धा लागत नाही. त्यामुळे शरीरातील अतिरिक्त कॅलरीजचे प्रमाण कमी होऊन आपले वजन कमी होऊ लागते. मित्रांनो, ज्या लोकांना पचनाच्या समस्या असतील त्यांनी नियमितपणे अंजीर खाल्ले पाहिजेत. अंजिरामध्ये असणाऱ्या फायबर्समुळे आणि इतर पोषक घटकांमुळे आपली पचन संस्था निरोगी होते आणि पचन संस्थेचे कार्य सुद्धा सुधारते. जर आपली पचन संस्था व्यवस्थित कार्य करत असेल तर आपली प्रतिकार शक्ती सुद्धा वाढते, त्यामुळे बऱ्याच प्रकारच्या रोगांपासून आपला बचाव होऊ शकतो. अंजिरामध्ये फायबर्स विपुल प्रमाणात आढळत असल्यामुळे शौचाच्या वेळी मलविसर्जन सुलभ होते आणि जास्त जोर सुद्धा लावावा लागत नाही. आपले पोट व्यवस्थित साफ झाल्यामुळे गॅस आणि ऍसिडिटी यासारख्या समस्यांपासून आपली सुटका होते. मित्रांनो, प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी अंजिराचा वापर केला जातो. बऱ्याच प्राचीन ग्रंथांमध्ये सुद्धा याचा उल्लेख आढळतो. अंजिरामध्ये लोह हा घटक विपुल प्रमाणात आढळतो. आपली प्रजनन संस्था निरोगी ठेवण्यासाठी हा घटक खूपच महत्वाचा आहे. महिलांमध्ये मासिक पाळीच्या समस्यांसाठी सुद्धा अंजीर खूपच लाभदायक आहेत. अंजिरामुळे महिलांमध्ये ओव्ह्युलेशनची प्रक्रिया सुरळीत होऊन त्यांच्या प्रजनन संस्थेचे आरोग्य सुधारते. अनियमित मासिक पाळी येणाऱ्या महिलांनी अंजिराचे नियमित सेवन जरूर केले पाहिजे. अंजीर खाल्ल्यामुळे आपल्या रक्तातील लोहाची कमतरता भरून काढण्यास मदत होते. शरीरातील बऱ्याच घटकांचे कार्य व्यवस्थित चालण्यासाठी लोहाची गरज असते. शरीरातील लोहाच्या कमतरतेमुळे आपल्या शुक्रजंतूची गुणवत्ता देखील खालावते.
निरोगी मूल जन्माला घालण्यासाठी शुक्रजंतूचे प्रमाण आणि गुणवत्ता खूपच महत्वाची असते. नियमित अंजिराच्या सेवनाने शुक्रजंतूंची संख्या आणि गुणवत्ता वाढण्यास मदत होते. त्यामुळे आपण एका निरोगी बालकास जन्म देण्यास सक्षम होता. रोज रात्री झोपताना 2 ते 3 सुके अंजीर 1 ग्लास दुधाबरोबर सेवन केल्याने आपली प्रजनन क्षमता वाढते. जर आपल्या रक्तात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जास्त असेल तर शरीराच्या प्रत्येक अवयवाला रक्त पोहोचविण्यासाठी हृदयाला जास्त मेहनत करावी लागते, कारण या कोलेस्ट्रॉलचा थर आपल्या रक्तवाहिन्यांच्या आतमध्ये जमा होऊन त्या अरुंद होतात. कोलेस्ट्रॉल बरोबरच ट्रायग्लिसरॉइड हा घटक सुद्धा आपल्या हृदयासाठी हानिकारक आहे. अंजिरामध्ये अँटीऑक्सिडंट आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतात, त्यामुळे अतिरिक्त कोलेस्ट्रॉल आपल्या शरीराबाहेर टाकण्यास मदत होते. अंजिराच्या नियमित सेवनाने शरीरातील कोलेस्ट्रॉल निर्मितीची प्रक्रिया सुद्धा मंदावते. त्याचा फायदा आपल्या हृदयास होतो. निरोगी हृदयासाठी रोज अंजीर खाणे खूपच फायदेशीर ठरते. मित्रांनो, मूळ व्याधीच्या रुग्णांसाठी अंजीर खाणे हा एक रामबाण उपाय ठरू शकतो. अंजिरामध्ये फायबर्सचं प्रमाण खूप जास्त असतं, त्यामुळे मलनिसारण प्रक्रिया सुलभ होते. अंजिरातील इतर पोषक घटकांमुळे मूळ व्याधावर आपल्याला त्वरित आराम मिळतो. मूळ व्याधातून जर रक्त पडत असेल तर त्यावर अंजीर खाणे खूपच लाभदायक आहे. मूळ व्याधाच्या रुग्णांनी रोज 2 ते 3 अंजीर सकाळी उपाशी पोटी दुधाबरोबर किंवा पाण्याबरोबर घ्यावेत. अंजिराच्या नियमित सेवनाने सर्व प्रकारच्या मूळ व्याधावर विशेष फायदा होतो. मित्रांनो, आता जाणून घेऊया अंजिराचा वापर कसा केला जातो. मार्केटमध्ये अंजीर जवळपास 12 महिने उपलब्ध असतात. फ्रेश अंजीर खरेदी करून ते फ्रीज मध्ये साठवून ठेवू शकता आणि गरजेप्रमाणे त्यांचा उपयोग करू शकता. फ्रेश अंजिराच्या तुलनेत सुक्या अंजिरांना प्रचंड मागणी आहे. सुके अंजीर हे चवीला खूपच गोड आणि रुचकर असतात. त्याशिवाय ते दीर्घकाळ सुद्धा टिकतात. साखरेला पर्याय म्हणून सुक्या अंजिराचा वापर केला जातो. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी साखरेऐवजी सुके अंजीर खाणे खूपच फायदेशीर ठरते. बऱ्याच प्रकारच्या मिठायांमध्ये सुद्धा सुक्या अंजिराचा वापर केला जातो. यामध्ये अंजीर बर्फी आणि अंजिरापासून बनवलेल्या आईस्क्रीमला विशेष मागणी आहे. अंजीर सकाळी उपाशी पोटी आणि रात्री झोपताना सेवन केले जातात. रोज सकाळी 2 ते 3 अंजीर पाण्याबरोबर आणि रोज रात्री 2 ते 3 अंजीर 1 ग्लास दुधासोबत सेवन केल्यानं अंजिराचे विशेष लाभ मिळतात. आता जाणून घेऊया अंजीर खाल्ल्यामुळं आपल्या शरीरास काय काय नुकसान होऊ शकतं. मित्रांनो, प्रमाणापेक्षा जास्त अंजिराचं सेवन केल्यानं आपल्याला जुलाब होऊ शकतात. सुके अंजीर जास्त प्रमाणात खाल्ल्यास आपल्या पचन संस्थेला ते पचविणे अवघड जातं, त्यामुळे पचन संस्थेचं कार्य बिघडतं. फ्रेश अंजीर हे जास्तीत जास्त 4 ते 5 दिवसांपर्यंत टिकतात, त्यानंतर ते खराब होऊ लागतात. असं अंजीर खाल्ल्यामुळे पोटामध्ये इन्फेक्शन होऊन आपल्या आतड्याला सूज देखील येऊ शकते. मित्रांनो, अंजिरामध्ये व्हिटॅमिन के चं प्रमाण बरंच असतं. ज्यावेळी आपल्याला जखम होते त्यावेळी जखमेतून बाहेर पडणाऱ्या रक्तातील व्हिटॅमिन के या घटकाबरोबर हवेतील ऑक्सिजनचा संयोग होऊन रक्त गोठवले जाते. त्यामुळे अतिरक्तस्रावापासून आपले संरक्षण होते. पण जर आपल्याला रक्त पातळ होण्याच्या गोळ्या चालू असतील तर आपण अंजिराचे जास्त सेवन करू नये, कारण त्यामुळे आपल्या रक्तातील व्हिटॅमिन के चे प्रमाण वाढून आपले रक्त आणखी घट्ट होऊ शकते. जर आपल्याला अंजिराची किंवा अंजिरातील एखाद्या घटकाची ॲलर्जी असेल तर अंजीर खाल्ल्यानंतर आपल्या त्वचेवर रॅशेस किंवा पुरळ येऊ लागतात. कधी कधी त्वचेला खाज सुद्धा सुटते. अशा रुग्णांनी अंजिराचे सेवन न करण्याचा सल्ला दिला जातो. आता जाणून घेऊया अंजिराबद्दल नेहमी विचारले जाणारे काही प्रश्न. पहिला प्रश्न आहे, अंजिराचं सेवन किती आणि कसं करावं? मित्रांनो, फ्रेश अंजीर 5 ते 6 आणि सुके अंजीर 3 ते 4 या प्रमाणात आपण रोज सेवन करू शकता. फ्रेश अंजीर आपण कधीही खाऊ शकता, पण सुके अंजीर जर सकाळी उपाशी पोटी किंवा रात्री झोपताना 1 ग्लास दुधाबरोबर सेवन केल्यानं त्याचे विशेष फायदे दिसून येतात. फ्रेश अंजिराचे सेवन करण्यासाठी ते पाण्याने आधी चांगले धुवून घ्यावेत. पुढचा प्रश्न आहे, अंजीर कोणी खाऊ नयेत? जर आपल्याला अंजीर किंवा त्यातील एखाद्या घटकाची ॲलर्जी असल्यास अंजीर न खाण्याचा सल्ला दिला जातो. अंजीर खाल्ल्यावर जर आपल्या त्वचेवर लाल डाग येत असतील किंवा आपल्या त्वचेवर खाज सुटत असेल तर आपण अंजिरापासून दूर राहिले पाहिजे. गरोदर स्त्रियांनी अंजिराचं सेवन करताना आपल्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. पुढचा प्रश्न आहे, लहान मुलांनी किती प्रमाणात अंजिराचं सेवन करावं? मित्रांनो,
लहान मुलांसाठी अंजीर सेवन करण्याचा कोणताही विशेष नियम नाही. 3 ते 4 अंजीर आपण आपल्या मुलांना कधीही देऊ शकता. पुढचा प्रश्न आहे, मधुमेहाच्या रुग्णांनी अंजीर खावेत किंवा नाही? मधुमेहाचे रुग्ण फ्रेश अंजीर खाऊ शकतात, पण जर आपल्या शरीरातील साखरेचं प्रमाण खूपच जास्त वाढलेलं असेल तर सुके अंजीर आपल्याला न खाण्याचा सल्ला दिला जातो. ज्यांची रक्तशर्करा नियंत्रणात आहे असे रुग्ण योग्य प्रमाणात सुके अंजीर सुद्धा खाऊ शकतात. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये सांगितलेला कोणताही उपाय करण्याआधी आपण आपल्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रजा द्या. धन्यवाद.